छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 एप्रिल 1645 रोजी लिहिलेल्या पत्रात हिंदवी स्वराज्य या शब्दाचा उल्लेख प्रथम आढळतो. हे पत्र त्यांनी दादोजी नरप्रभू यांना लिहिले होते. दादाजी नरप्रभू हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र आणि रोहिड खोऱ्याचे देशपांडे होते. ते चंद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीचे होते. शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा हे पत्र त्यांना लिहिले होते, ज्यामुळे स्वराज्याच्या कार्यात त्यांचे महत्त्व दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या उभारणीत दादाजी नरसप्रभू देशपांडे यांचा मोलाचा वाटा होता. ते महाराजांचे एक विश्वासू सहकारी आणि मावळे होते. 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात हिंदवी स्वराज्य या शब्दाचा उल्लेख आढळतो, ज्यामुळे त्यांचे स्वराज्यातील योगदान महत्त्वाचे ठरते. दादाजी नरसप्रभू हे स्वराज्याचे एक विश्वासू आणि निष्ठावान सैनिक होते. 1645 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात हिंदवी स्वराज्य हा शब्द प्रयोग वापरला होता. रोहिड खोरे येथील दादाजी नरसप्रभू देशपांडे यांच्याशी महाराजांचे घनिष्ठ संबंध होते. राजे शिर्के घराण्यातील लोकांकडून महाराजांना मदत मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. महाराजांनी त्यांना त्यांच्या वतनाचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले होते आणि स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत घेतली. दादाजी नरसप्रभू हे स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात महाराजांचे एक महत्त्वाचे साथीदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी नरसप्रभू यांना स्वराज्य स्थापनेच्या संदर्भात पत्र लिहिले होते. या पत्रात महाराजांनी श्री क्षेत्र रोहिडेश्वर देवाला साक्ष ठेवून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि नरसप्रभू यांना त्यात सामील होण्याचे आवाहन केले, असे एका लेखात नमूद आहे. हे पत्र शिवकालीन पत्रसार संग्रहामध्ये समाविष्ट आहे. या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेताना दिसतात. नरसप्रभू यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की श्री रोहिडेश्वर त्यांचे मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पूर्ण करणार आहे.